हॅलो. आज आपण एक नवीन टॉपिकचा प्रॉब्लेम सोल्युशन बघणार आहे, जे डी बाटूच्या मागच्या वर्षीच्या म्हणजे समर 25च्या पेपरला आलं होतं. प्रॉब्लेम आहे पिन जॉईंटेड फ्रेम्सचा म्हणजे ट्रसचा. हा 6 मार्कांना आलेला प्रॉब्लेम मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये. तर ट्रस म्हणजे काय, असे नंबर ऑफ मेंबर्स आहेत, ते लोड कॅरी करण्यासाठी आपण पिन जॉईंटनी काय केलं, एंडला हे केलेत. म्हणजे C, B, A हे सगळे जे पॉईंट्स दिसत आहेत इथे काय आहेत, पिन आहेत. मग आपल्याला काय सांगितलं आहे की याचं ह्या प्रत्येक मेंबरमधलं फोर्सेस काढायचे आहेत. तर फाइंड द फोर्सेस इन ऑल द मेंबर्स ऑफ ट्रस. म्हणजे ह्या ट्रसमध्ये जेवढे काही मेंबर्स आहेत, AB, BC, CD, BD, ह्या सगळ्या मेंबर्समधले आपल्याला फोर्सेस फाइंड आउट करायचे. आता हे फाइंड आउट करण्यासाठी बेसिकली 2 मेथड आहेत. त्यातली जी पहिली मेथड आहे ती म्हणजे मेथड ऑफ जॉईंट्स. म्हणजे जॉईंटची FBD ड्रॉ करायची आणि त्या FBD प्रमाणे सॉल्व करायला चालू करायचं. ठीक आहे. आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करायला चालू करूया. त्यासाठी बघा, हा जो C पॉईंट दिला आहे, C पॉईंट, ह्या C पॉईंटचे पहिल्यांदा आपण काय करूया, FBD ड्रॉ करूया. FBD ड्रॉ करण्याआधी हा BC जो मेंबर आहे तो एकतर टेन्शनमध्ये असेल किंवा कॉम्प्रेशनमध्ये असेल. बरोबर. आपण आपल्या पद्धतीनं एक तिथं टेन्शन किंवा कॉम्प्रेशनची डायरेक्शन आपण ठरवून घ्यायची. ठीक आहे. मग मी सगळ्यात पहिल्यांदा हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मी इथे लिहितोय FBD ऑफ C. म्हणजे C पॉईंटची मी काय करणार आहे, FBD ड्रॉ करणार आहे. आता तुम्ही इथं व्यवस्थित बघा, C पॉईंटमध्ये हा एक लोड आहे ॲक्टिंग डाऊनवर्ड. ह्या मेंबरमध्ये एक फोर्स असेल आणि ह्या मेंबरमध्ये एक फोर्स असेल. बरोबर. मग या 3 मेंबरचे मला फोर्सेस फक्त व्यवस्थित घ्यावे लागतील. मग मी ते इथं दाखवतोय. मी FBD ड्रॉ करतोय. हा C पॉईंटमधला डाऊनवर्ड फोर्स, बरोबर, 40 किलो न्यूटन. त्यानंतर CD मेंबरमध्ये मी डायरेक्शन कन्सिडर केली की ही अवे. ओके. त्याला मी म्हणतो फोर्स इन CD. त्याच्यानंतर हा असा एक इन्क्लाइंड फोर्स येणार बघा ह्या मेंबरमध्ये, फोर्स अलॉंग BC. ओके. हे 3 फोर्सेस आपल्याकडे त्या Cमध्ये आहेत आणि मी Cची फक्त FBD ड्रॉ केली. आता हे सॉल्व करण्यासाठी 3 फोर्सेस आहेत. तुम्ही इथं लॅमिस थेरम वापरू शकताय किंवा नॉर्मल इक्विलिब्रियम कंडिशन वापरू शकताय. मी नॉर्मल इक्विलिब्रियम कंडिशननी सॉल्व करणार आहे. मी इक्विलिब्रियम कंडिशनच्या इथं 3 इक्वेशन्स लिहून ठेवतो. ओके. समेशन Fx इज इक्वल टू 0, समेशन Fy इज इक्वल टू 0 अँड समेशन ऑफ मोमेंट अबाउट एनी पॉईंट इज इक्वल टू 0. या 3 कंडिशन्स आपण हे न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी वापरणार आहोत. ओके. मग आता याच्यामध्ये हा 40 किलो न्यूटनचा फोर्स दिसतोय तो व्हर्टिकल आहे. FCD हा हॉरिझॉन्टल आहे आणि एक इन्क्लाइंड फोर्स आहे बघा FBC. मग आता याचा मला अँगल माहीत असणं गरजेचं आहे, तरच हा प्रॉब्लेम सॉल्व होईल. मग त्यासाठी आता इथं काय दिले बघा त्यांनी, हे डिस्टन्स दिले 3 मीटर, हे डिस्टन्स दिले 3 मीटर आणि ही हाईट पण दिली आपल्याला 3 मीटर. बरोबर. म्हणजे BDची लेंथ किती आहे, 3, ही आहे 3. मग मला हा जर अँगल शोधायचा असेल याला मी म्हणतो थिटा. हा अँगल शोधता कसा येईल, तर याच्यामध्ये ह्या ट्रायंगलमध्ये BDC म्हणून मी ते लिहितो, फ्रॉम ट्रायंगल BDC ह्यामध्ये आपण अँगल शोधतोय. मग हे डिस्टन्स मला माहीत आहे 3 आहे, हे डिस्टन्स मला माहीत आहे 3 आहे, तर याचा आपल्याला काय घेतला पाहिजे, टॅन. सो टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट म्हणजे 3 मीटर डिवाइड बाय ॲडजसंट म्हणजे सुद्धा 3 मीटर. ओके. हे सॉल्व केलं तर थिटाचा आन्सर किती येईल, 45 डिग्री. ओके. सो टॅन थिटा इज इक्वल टू किती आला बघा, 1. सो टॅन इनवर्स ऑफ 1 म्हणजे अँगल किती आला, 45. त्यामुळे मला हा अँगल मिळाला थिटा, हा किती आहे, 45. त्यामुळे मी तर हा अँगल मेन्शन करतो, हा अँगल आला 45 डिग्री. ओके. आता हा अँगल मिळाल्यानंतर ह्या फोर्सला आपण काय करूया, रिझॉल्व करूया. ओके. आपली जी रेग्युलर मेथड होती युनिट नंबर 1 आणि युनिट नंबर 2ची, तीच मेथड मी वापरतोय. हे 2 येतील फोर्सेस, एक हॉरिझॉन्टल येईल, एक व्हर्टिकल येईल. बरोबर. आता अँगल आपल्याला हॉरिझॉन्टल बरोबर दिला आहे, त्यामुळे आपला सिंपल रूल वापरायचा. जर अँगल हॉरिझॉन्टल बरोबरचा माहीत असेल तर हॉरिझॉन्टल हा कॉम्पोनंट काय आला पाहिजे, कॉस. सो FBC कॉस 45 हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आला आणि व्हर्टिकल काय येणार, FBC साइन 45. ओके. मी कॉम्पोनंट्स रिझॉल्व केले. आता ह्या रिझॉल्व केलेल्या Cच्या FBDला मला ह्या 3 कंडिशन अप्लाय कराव्या लागतील. समेशन Fx इज इक्वल टू 0, समेशन Fy इज इक्वल टू 0. आता हे फोर्सेस कन्करंट आहेत,
त्यामुळे मोमेंटची गरज लागणार नाही. समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 अँड समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 एवढं जरी केलं तरी आपल्याला उत्तर मिळून जाईल. ठीक आहे. चलो मग आता आपण ह्याला समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 ही कंडिशन वापरूया. सो नाव इक्विलिब्रियम कंडिशन समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 इक्वल टू बघा मी सीला एफ एक्स वापरतो आहे त्यामुळे एक्स डायरेक्शनचे फोर्सेस घ्यायचे आहेत. एफ सी डी हा एक फोर्स आहे पण तो टुवर्ड्स लेफ्ट आहे म्हणजे मायनस. ओके. त्यानंतर हा आहे बघा एफ बी सी कॉस 45 हा पण आहे टुवर्ड्स लेफ्ट त्यामुळे तो पण काय आला मायनस. ठीक आहे. त्यामुळे ह्यांच्यामधलं एक रिलेशन मिळेल. एफ सी डीला इकडे घेऊन जावा. सो एफ सी डी हा मायनसचा त्या बाजूला गेल्यानंतर झाला प्लस इज इक्वल टू काय राहिला बघा मायनस एफ बी सी कॉस 45 म्हणजे मला इथनं एक इक्वेशन मिळालं रिलेशन मिळालं. सी डी मधल्या फोर्सचं आणि बी सी मधल्या फोर्सचं एक रिलेशन मिळालं. उत्तर काय मिळालं नाही. ठीक आहे. मग आता काय करूया आपण उत्तर मिळालं नाही तर समेशन एफ एक्समधनं उत्तर मिळालं नाही इक्वेशन मिळालं तर आता समेशन एफ वाय करूया. ठीक आहे. मग मी आता इथे लिहितो मी याच्या पुढेच लिहितो या बाजूला अँड समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 इज इक्वल टू समेशन एफ वाय काय येणार बघा हा एफ बी सी साईन 45 हा अपवर्ड आहे. सो एफ बी सी साईन 45 व्हर्टिकल अपवर्ड फोर्स म्हणजे मी काय घेणार पॉझिटिव्ह आणि हा 40 किलो न्यूटन हा डाऊनवर्ड आहे त्यामुळे तो काय येणार निगेटिव्ह. ठीक आहे. त्यामुळे हा 40 इकडे घेऊन जावा. सो 40 मायनसचा त्या बाजूला गेला झाला प्लस एफ बी सी साईन 45. ओके. आता मला एफ बी सीचा आन्सर पाहिजे आहे. सो एफ बी सी इज इक्वल टू काय येणार बघा हा साईन 45 ह्या 40ला काय करा डिवाइड करा मल्टिप्लायचं त्या बाजूला घेऊन जावा. सो 40 डिवाइड बाय साईन 45. ओके. त्याचा आन्सर येते 56.56. ओके. सो 56.56 किलो न्यूटन हे आन्सर आलं आहे एफ बी सीचं. ओके. म्हणजे बी सीच्या अलॉंग जो फोर्स आहे त्याच्यामध्ये त्या मेंबरमध्ये फोर्स किती आहे 56.56. आता लक्ष द्या मी जी हे आन्सर प्लस आलं याचा अर्थ ही जी मी डायरेक्शन कन्सिडर केली होती ही बरोबर आली. त्यामुळे ज्या वेळेला ही अशी डायरेक्शन येते त्यावेळेला तो मेंबर कशामध्ये असतो इन टेन्शन. त्यामुळे मी इथे लिहितो इन टेन्शन. त्यामुळे एक सोपा रूल लक्षात ठेवा तुम्ही सॉल्व केलेला आन्सर जर प्लस आलं तर त्याला म्हणायचं तो मेंबर इन टेन्शन आणि जर तो आन्सर मायनस आलं तर उलटं होणार त्यामुळे तो मेंबर इन काय होणार कॉम्प्रेशन. चला एफ बी सीचं ही जे आन्सर आले ते आता आपण काय करूया इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. म्हणून मी ते लिहितो पुट मी इकडून इकडे गेलो सॉल्व करत आणि आता पुन्हा ह्या बाजूला आले पुट इन इक्वेशन 1. तर एफ बी सीचा आन्सर पुट करूया. सो एफ सी डी इज इक्वल टू मायनस एफ बी सीचा आन्सर आहे 56.56 इंटू कॉस 45. ओके. सॉल्व करूया 56.56 इंटू कॉस 45 याचा आन्सर येते 39.99 म्हणजेच 40. सो एफ सी डीचा आन्सर किती आले -40 किलो न्यूटन. सो सी डी या मेंबरमध्ये जो फोर्स आहे तो मायनस आहे. आता तुम्ही सांगा मायनसचा अर्थ काय आला जी मी डायरेक्शन कन्सिडर केली होती टुवर्ड्स लेफ्ट हे बघा इथे दिसते सी डीची डायरेक्शन टुवर्ड्स लेफ्ट दिसते का ही डायरेक्शन जी आहे टुवर्ड्स लेफ्ट ही चुकली ही लेफ्टला नाही तर ती मायनस साईनमुळे कुठे आहे राईटला. याचा अर्थ हा सी डी मेंबर जो आहे त्याची ही डायरेक्शन चुकली ती राईटला आली म्हणजे सी डी मेंबर हा कशामध्ये आहे अंडर कॉम्प्रेशन. त्यामुळे मी याच्या पुढे लिहून ठेवतो दिस मेंबर इज अंडर कॉम्प्रेशन. चलो एफ सी डी मिळाला मला एफ बी सी मिळाला दोन मला सी डी आणि बी सी मधले काय मिळाले मेंबर्समधले फोर्सेस मिळाले. मग आता हा सी साठी सॉल्व झाला तसंच आता आपण काय करूया डी साठी सॉल्व करूया. ओके. त्यामुळे मी आता डी पॉईंटची पुन्हा काय करणार आहे एफ बी डी ड्रॉ करणार आहे. ओके. आता आपण सॉल्व करूया कोणासाठी डी पॉईंटसाठी. हा अँगल फक्त इथे लिहून ठेवतो हा अँगल आला होता 45. ओके. चलो मग डीची एफ बी डी मी ड्रॉ करणार आहे डीची. सो इथे मी लिहितो नाव
एफ बी डी ऑफ पॉईंट डी. ओके, डी पॉईंटची एफ बी डी बघा काय येणार. डी पॉईंटमध्ये एक डाऊनवर्ड फोर्स आहे बरोबर, आणि या 3 डायरेक्शनला 3 फोर्सेस आहेत बरोबर. त्यामुळे मी हा डाऊनवर्ड फोर्स पहिला दाखवतो. हा आहे 40 किलो न्यूटन. त्यानंतर प्रत्येक डायरेक्शनला एक फोर्स आहे आणि हे सगळे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल आहेत. फक्त त्यांचे मी नावं व्यवस्थित लिहितो. ओके, आता नावं व्यवस्थित लिहिण्याआधी जरा असं वरती जाऊया. काय आहे बघा, हा ई डी आहे, बी डी आहे, सी डी आहे. ओके, ई डी बी डी सी डी. त्यामुळे हा एफ ई डी, एफ बी डी आणि एफ सी डी. ओके, म्हणजे सी डीच्या अलॉंगचा फोर्स, बी डीच्या अलॉंगचा फोर्स आणि ई डीच्या अलॉंगचा फोर्स. आता याच्यामध्ये थोडंसं तुम्ही लक्ष द्या. सी डीच्या अलॉंगचा फोर्स ऑलरेडी आपण शोधला आहे बघा. किती आहे तो? 40 किलो न्यूटन बरोबर ना. सी डीच्या अलॉंगचा फोर्स काय आहे? 40 किलो न्यूटन आहे. त्यामुळे मी इथं तो लिहितो किती आहे? 40 किलो न्यूटन. आता थोडंसं लक्ष द्या. मी सी डी मेंबर मुद्दाम इथं ड्रॉ करतोय. समजा हा सी आहे, हा डी आहे बरोबर. आता तुम्ही मला सांगा, आपण पहिल्यांदा ज्या वेळेला माझं नाव जरासं लिहायला चुकलं आहे, त्यामुळे मी थोडंसं करेक्शन करतो. इथं नाव लिहायला चुकलं आहे, म्हणजे इथं डी नाही आहे, इथं सी आहे आणि सीच्या जागी डी आहे. ओके, मी ती करेक्ट करतो. इथं तुमचा डी आहे, इथं सी आहे. ओके, आता लक्ष द्या. ज्यावेळेस सीची एफ बी डी काढली त्यावेळेला आपण ही डायरेक्शन अशी घेतली होती, पण याचं आन्सर काय आलं होतं? निगेटिव्ह. म्हणजे ही डायरेक्शन आपली चुकलेली. मग चुकलेली डायरेक्शन जर मी करेक्ट केली, समजा करेक्ट केली, तर ती डायरेक्शन अशी यायला पाहिजे बरोबर, अशी यायला पाहिजे. म्हणजे इथली डायरेक्शन अशी येणार आणि हा मेंबर काय असणार? अंडर कॉम्प्रेशन बरोबर. मी काय म्हटलं सर्वांना समजलं? परत एकदा सांगतो. सीला जी आपण ओरिजिनल डायरेक्शन घेतली होती मगाशी एफ बी डी करताना, त्याचं आन्सर निगेटिव्ह आलं, म्हणजे ही डायरेक्शन आपली चुकली. ह्याचं हे करेक्शन इथं आलं बघा, म्हणजे ही करेक्टेड डायरेक्शन आली, ही ओरिजिनल. मग आता मला ज्या वेळेला या डी पॉईंटला एफ बी डी घ्यायची आहे त्यावेळेला तो फोर्स जो आहे तो मला असा दाखवायला पाहिजे, पण मी दाखवला आहे उलटा. त्यामुळे मी इथं व्हॅल्यू मायनस लिहितो. समजलं सर्वांना? किंवा तुम्ही सी डीची डायरेक्शन टुवर्ड्स लेफ्ट दाखवा, तुमचं उत्तर बरोबर येईल. ठीक आहे, चलो मी मुद्दाम मायनस दाखवले एफ सी डी. चलो एफ बी डी मिळाली. आता पुन्हा सॉल्व करूया. सॉल्व करण्यासाठी मला सांगा काय करणार. परत आपण समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. समेशन एफ एक्स काय येणार बघा इथं, एफ सी डी हा राईटला मायनस एफ ई डी हा लेफ्टला. ओके, एफ सी डी आणि एफ ई डी दोनच फोर्सेस आहेत, 2 फोर्सेस मी लिहिले. आता एफ सी डी हा आहे -40 मायनस एफ ई. सो एफ ई डी हा ई डी आहे इज इक्वल टू किती आला बघा, -40 किलो न्यूटन बरोबर. म्हणजे ई डीचं आन्सर हे मायनस आलं याचा अर्थ तो काय आहे? कॉम्प्रेसिव्ह आहे. ओके, ई डीचं आन्सर मला मिळालं. आता सेम असंच आपण सॉल्व करूया समेशन एफ वायसाठी. सो समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 इक्वल टू, आता सांगा हा 40 डाऊनवर्ड आहे म्हणजे मायनस आणि हा बी डी अपवर्ड आहे म्हणजे प्लस. सो एफ बी डी इज इक्वल टू आन्सर किती आला बघा 40. हा -40 त्या बाजूला गेला की काय होणार? प्लस. म्हणजे फोर्स अलॉंग बी डी जो आहे तो 40 किलो न्यूटन आहे, प्लस आहे. याचा अर्थ तो मेंबर अंडर काय आहे? टेन्शन. ओके, म्हणजे मला आता ई डी पण मिळाला, बी डी पण मिळाला. ई डी हा काय आहे? 40 किलो न्यूटन आहे पण तो कॉम्प्रेशनमध्ये आहे. बी डी हा काय आहे? 40 किलो न्यूटनच आहे पण तो टेन्शनमध्ये आहे. चलो, मला आता डी पॉईंटची माझी एफ बी डी झालेली आहे, त्याच्यावरून त्याचे फोर्सेस मिळालेले आहेत. ओके, त्यामुळे आता टोटल किती मेंबरमधले फोर्स मिळाले बघा, ई डी बी डी बी सी आणि सी डी, म्हणजे 4 मेंबरमधले फोर्सेस मिळालेत. 1 2 3 4. ज्यांच्यामधले फोर्सेस मिळालेत त्यांना मी मार्क करतो. पहिल्यांदा इथले मिळाले, त्यानंतर इथले मिळाले, आता मला हा आणि हा मिळाला बरोबर. म्हणजे 4 मेंबरमधले मला फोर्स मिळाले. आता राहिला आहे ए बी आणि बी ई. त्यासाठी मला एफ बी डी ड्रॉ करावी लागणार बी पॉईंटची. ओके, आता बी पॉईंटची एफ बी डी ड्रॉ करण्यासाठी मी ही डायग्राम पुन्हा एकदा खाली आहे अशी घेतो.
सो नाव FBD ऑफ पॉईंट बी पॉईंटचे आता FBD ड्रॉ करायचे आहे. ठीक आहे. आता FBD ड्रॉ करण्यासाठी वर जातो. बी पॉईंटला बघा किती फोर्सेस आहेत, 1 2 3 4 बरोबर. AB EB BD BC हा तुमचा बी पॉईंट आहे. हा झाला FAB बरोबर. 4 आहेत बघा हां बी पॉईंटला. सगळे परत वर जाऊन दाखवतो. बी पॉईंटला हा AB आहे, हा BE आहे, BD आहे, BC आहे. सो FBE FBD FBC ओके सगळे दाखवले. आता ह्याचे अँगल्स पण शोधून आणूया. ओके मला तुम्ही सांगा, हा हॉरिझॉन्टल आहे, हा इन्क्लाइंड आहे, याचा अँगल पाहिजे आहे आम्हाला. हा 45 आहे म्हणजे हा अँगल किती येणार 45 बरोबर. सेम हा असणार 90, हा असणार 90, हा पण अँगल किती येणार 45. त्यामुळे हा पण अँगल किती असणार परत 45. त्यामुळे BEचा आणि BCचा बी पॉईंटला व्हर्टिकल बरोबर अँगल किती आला आहे बघा 45. व्हर्टिकल बरोबर हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मग मी ते अँगल दाखवतो तिथं. व्हर्टिकल बरोबर हा अँगल आला आहे 45 आणि हा पण अँगल आला आहे 45. मग आता हे सॉल्व करण्यासाठी मला पहिल्यांदा हे फोर्सेस काय करावे लागतील, रिझॉल्व करावे लागतील. ठीक आहे. मग मी हे फोर्सेस पहिल्यांदा रिझॉल्व करून घेतो. मग हा फोर्स मी रिझॉल्व केला बघा 1 2. त्यामुळे हा काय येणार FBC साइन 45 FBC कॉस 45. आता मी तो व्हर्टिकल कॉम्पोनंट कॉस लिहिला आहे का, कारण की मला अँगल जो माहीत आहे तो BCचा व्हर्टिकल बरोबरचा माहीत आहे. त्यामुळे व्हर्टिकल कॉम्पोनंट काय आला इथं कॉस. सेम असंच मी BEसाठी पण करतो. FBE साइन 45 FBE कॉस 45. ओके इथं पण काय व्हर्टिकल बरोबरचा अँगल म्हणजे व्हर्टिकल कॉम्पोनंट मी घेतला आहे कॉस, त्यामुळे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय आला आहे साइन. ठीक आहे. आता याच्यामधले जे फोर्सेस आपल्याला ऑलरेडी माहीत आहेत ते मी इथं लिहितो. ओके जे ऑलरेडी माहीत आहे ते लिहितो. BCचा फोर्स वरती जाऊन शोधून या. BCचा फोर्स किती आहे बघा 56.56. ओके त्यामुळे मी इथं फक्त लिहून ठेवतो बाजूला. FBC हा आहे 56.56 किलो न्यूटन. त्यामुळे हे मला ऑलरेडी एक आन्सर माहीत आहे, ही व्हॅल्यू मला माहीत आहे ऑलरेडी. ओके त्यामुळे हा नोन आहे बघा. आता FBD ची किंमत जरासं वरती जाऊन बघून या. FBD पण 40 आहे बघा, आहे इथं लिहून ठेवतो. FBD ओके हे दोन फोर्सेस मला माहीत आहेत. म्हणजे हा FBD तो दिसतोय का मध्ये, हा पण मला माहीत आहे आणि तो किती आहे 40. आता त्याच्यावरनं मला FAB आणि FBE शोधायचं आहे. मग आता परत आपण सेम कंडिशन वापरणार. काय कंडिशन वापरणार, इक्विलिब्रियम कंडिशन. मग मी आता लिहितो नाव समेशन FX इज इक्वल टू 0 इक्वल टू. आता समेशन FX करायचे आहे, सांगा तुम्ही समेशन FX काय येणार. हा FBC साइन 45. आता FBCची किंमत लिहिते डायरेक्ट मी इथं 56.56 साइन 45. ओके हा FBC साइन 45 राईटला आहे म्हणजे काय येणार प्लस. त्याच्यानंतर हा FBCचा व्हर्टिकल कंपाऊंड आहे तो येणार नाही. FBD हा व्हर्टिकल आहे तो येणार नाही. FBEचा कॉस हा व्हर्टिकल कंपाऊंड आहे तो येणार नाही. आता हा घ्या FBE साइन 45 मायनस FBE साइन 45. ओके त्याच्यानंतर हा FAB पण लेफ्टला आहे त्यामुळे मायनस FAB. ओके हे सॉल्व करूया. मग हे दोन मायनस टर्म त्या बाजूला घेऊन जावं म्हणजे प्लस होतील. सो FBE साइन 45 प्लस FAB इज इक्वल टू हे 56.56 साइन 45 जे आहेत त्याचा आन्सर लिहितोय मी 39.99 म्हणजे 40. ओके ह्याचा आन्सर सॉल्व केलं की किती येते 40. म्हणजे ह्यातनं मला एक इक्वेशन मिळालं, याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो. ओके चलो पुढे जाऊया. समेशन FX झाला, त्यातनं इक्वेशन मिळालं. अँड
समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 इक्वल टू, तर समेशन एफ वाय करा, सगळे वाय डायरेक्शन घ्यायचे. ओके, हा एफ बी डी पहिला घेतो मी, डाऊनवर्ड आहे, त्याची किंमत आहे 40, त्यामुळे मायनस, डाऊनवर्ड असल्यामुळे मायनस झाला, डाऊनवर्ड मायनस 40. आता हा घ्या एफ बी सी मायनस, एफ बी सीचा आन्सर माहीत आहे मला 56.56 कॉस 45, तो पण डाऊनवर्ड आहे त्यामुळे मायनस आला. आता हा घ्या एफ बी ई मायनस एफ बी ई कॉस 45. ओके, सर्वांना दिसते. आता हे सॉल्व करूया आपण. सो हा मायनस एफ बी ई या बाजूला घ्या, सो एफ बी ई कॉस 45 हा मायनसचा त्या बाजूला गेला झाला प्लस, आणि याचा आन्सर किती येते ते मी आता काढून ठेवतो. सो -40 मायनस 56.56 कॉस 45, ते आन्सर येते -80. -40 आणि हे आन्सर सॉल्व केलं, -80 आलं. आता हा कॉस 45 ने याला डिवाइड करूया. सो डिवाइड बाय कॉस 45, त्याचा आन्सर येते. सो एफ बी ई इज इक्वल टू -113.12 न्यूटन, सॉरी किलो न्यूटन. फोर्स आपल्याला किलो न्यूटनमध्ये दिला आहे त्यामुळे किलो न्यूटन आला. ओके ओके, चलो. आता हा आन्सर मायनस आलं, याचा अर्थ तो मेंबर अंडर काय आहे, कॉम्प्रेशन. मला एफ बी ईचं आन्सर मिळालं, हे इक्वेशन 2मध्ये पुट करा. मग मी दिले तो पुट इन 2मध्ये पुट केल्यावर काय होणार बघा, एफ बी -113.12 इंटू साइन 45 प्लस एफ ए बी इज इक्वल टू 40. हे इक्वेशन नंबर 2 आहे बघा, इथे दिसते, त्याच्यामध्ये मी आन्सर पुट केले. मग आता हे सॉल्व करूया. आता ही मायनसची टर्म ह्या बाजूने इकडे गेली तर काय होणार, प्लस होणार. सो एफ ए बी इज इक्वल टू काय होणार बघा, 40 प्लस 113.12 साइन 45. सॉल्व करूया. सो 40 प्लस 113.12 इंटू साइन 45. सॉल्व केली की आन्सर येते 119.99 म्हणजेच 120. सो एफ ए बी 120 किलो न्यूटन आला. ओके, आन्सर प्लस आले, याचा अर्थ हा मेंबर आहे अंडर टेन्शन. ओके, त्यांनी सांगितलेले सगळ्या मेंबर्स मी आन्सर शोधले बघा, 1 2 3 4 5 आणि 6. ओके, समजलं सर्वांना. त्यामुळे असा कुठलाही ट्रस्टचा प्रॉब्लेम आला तर आपल्याला मेथड ऑफ जॉईंट, आपण जी मेथड वापरली ती काय, मेथड ऑफ जॉईंटमध्ये प्रत्येक पॉईंटचा एफ बी डी काढायचा, तिथला एक फोर्स नोन असणं गरजेचं आहे. राहिलेल्या मेंबर्सचे आपल्याला नॉर्मल इक्विलिब्रियम कंडिशन वापरून आन्सर शोधता येतात. ठीक आहे, जर तुम्हाला यामध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच मला विचारा, मी तुम्हाला याचं उत्तर देतो. व्यवस्थित व्हिडिओ बघा, एकदा नाही समजलं तर 2 वेळेला बघा, कारण की हा मागच्या वर्षीच्या समर 25च्या पेपरला आलेला हा क्वेश्चन आहे. एखादा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व नाही झाला तर तुम्हाला विचारा, मी तुम्हाला त्याचं उत्तर नक्की देईन. थँक्यू.